माझ्या ना मैत्रिणीच्या गावाकडची स्टोरी आहे डायनची. ती या गावाकडे घडली होती, तर ती स्टोरी आहे. तिने सांगितली होती मला. तर तिच्या ना गावात लावणीचा कार्यक्रम ठेवला होता. तर ना सगळे माणसं ना लावणीचा कार्यक्रम बघायला गेले होते गावात. मग लावणीचा कार्यक्रम बघायला गेले होते. त्यातला जो एक माणूस होता ना, तो रानाच्या बाहेर, म्हणजे रानात राहत होता, गावाच्या बाहेर. मग तो पण आला होता कार्यक्रम बघायला, लावणी बघायला. मग तो आल्यावरती खूप रात्री उशीर झाला. लावणी बघता बघता उशीर झाला. मग त्याला कळालं की अरे खूप नाही का उशीर झालाय, आपल्याला घरी जायला पाहिजे. मग तो निघाला घरी. मग घरी निघाला, कारण त्याचं घर खूप लांब होतं ना, जिथं कार्यक्रम बघायला आलता ना तिथनं घर खूप लांब होतं. त्याला चालतच जायचं होतं, त्याकडे गाडी वगैरे काय नव्हती. आणि त्या काळात कुठे गाडी वगैरे, जुन्या काळातली गोष्ट आहे. मग तो चालत चालत निघाला होता. मग चालत चालत निघाल्यावरती अशी खूप आता रानावनात झाडी झुडपी असते, त्या झाडातनं वगैरे चालत होता. मग चालत होता तर त्याला साईडला असं झाडात ना असा आवाज आला कुजबुजलेला. मग तो म्हणला अरे असं वाचतंय काय, नाही का. मग तरी पण तो चालतच राहिला पुढे. मग परत त्याला तसा आवाज आला. मग तरी पण त्याने इग्नोरच केलं, नाही का, की मग तर चालतच राहिला. मग परत त्याला असा आवाज आला, नाही का, बांगड्यांचा वगैरे असं काहीतरी. मग आवाज आला तर मग तो म्हणला बांगड्या, नाही का, असा काहीतरी बांगड्यांचा वगैरे आवाज आहे. तर मग त्याने ना बघितलं की कसला आवाज आहे. मग आवाज आहे म्हणल्यावरती त्याला ना अशी लांब झाडाखाली ना एक बाई दिसली. दिसायला खूप सुंदर, नाही का, गळ्यात सोनं वगैरे होतं, दिसायला खूप सुंदर वगैरे होती, नाही का, एकदम नवरीसाठी नटून थांबलेली एखादी बाई असते. मग तो म्हणला, मग ती बाई ना त्याला बोलवत होती, इकडे या, इकडे या, नाही का. मग तो म्हणला एवढं रात्रीचं एखादी बाई बोलवत, नाही का, काहीतरी अडचणीत वगैरे असेल, तर कोणी असेल तर मग जाणारच ना माणूस. मग तो जात होता त्या बाईकडे, जात होता. मग मागणं ना जे गावातले लोक चालले होते असेच. मग चालले होते तर मग त्यांनी त्या माणसाला बघितलं. तर त्यांनी विचार केला, अरे हा एकटाच असा, नाही का, एवढं रात्रीच कुठं चाललाय चालत चालत. तर मग त्यांनी ना त्याला आवाज दिला, अरे तू कुठे चाललाय एवढं रात्रीचं. तर तो म्हणला की मला ना ती बाई बोलवतीये ना, तिकडे चाललोय मी. तर ते म्हणले की नाही, तिथं कोणच नाहीये, तू कुठे चाललाय. नाही म्हणलं, तिथे एक बाई आहे, तिकडे चाललोय, तुम्हाला काही दिसत नाही. तर मग त्यातला जो एक माणूस होता ना, तो म्हणला, त्याला बहुतेक काहीतरी माहिती असावं. तो म्हणला अरे तिकडे नको जाऊस, नाही का. तर मग तिकडे नको जाऊस म्हणला. तर मग तो म्हणला की नाही मला जायचंय. म्हणलं ती काहीतरी कारण असेल, ती बाई बोलवत असेल, नाही का. तर मग तर तो त्या बाईने वशमध्ये केलं होतं. तर तो जेव्हा मागे बघितलं ह्याने थांबवलं ना, म्हणजे नको जाऊ म्हणला, तर तो त्या वशमधनं बाहेर आला. आणि जेव्हा त्या बाईकडे बघितलं ना परत त्याने, तेव्हा त्या बाईचं एक भयानकच रूप दिसलं त्याला. मग दिसल्यावरती तो जे पळत सुटला मागे त्या लोकांकडं, ती जी लोक थांबली होती ना मागे, त्या लोकांकडे ते घाबरून, नाही का, कासावीस होऊन तो तिकडं पळत सुटल्यावरती तो एवढा घाबरलेला होता की तो तिथं त्याला काय सुचलं नाही, तो तिथं बेशुद्ध झाला. बेशुद्ध झाल्यावरती त्यांनी म्हणजे जे ते लोक होते ना, त्यांनी त्याला हॉस्पिटलमध्ये भरती केला. हॉस्पिटलमध्ये भरती केल्यावरती म्हणजे जेव्हा त्यांनी डोळे उघडले ना,
डोळे उघडल्यावरती त्याला आजूबाजूला तर कोण दिसलंच नाही, पण ती बाईच दिसली समोर नाही का, ती जी समोर ती डायन होती ना ती दिसली होती. मग ती दिसल्यावरती त्याला असा आवाज आला की नाही का, आता सुटलायस परत सोडणार नाही, माझ्या तावडीतनं आता सुटलायस पण परत सोडणार नाही.